नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने एक महत्त्वाची आणि आपण असं म्हणू शकतो की पदावाईज मोठी जाहिरात आहे. म्हणजे जर तुम्ही तिथे लागलात तर तुमचा क्लास 1 क्लास 2चं जे काही स्वप्न आहे ते पूर्ण होतंय. फक्त जागा कमी आहेत. आता जागा कमी असण्याचं सरळ सरळ बघा एक गोष्ट आहे की एखाद्या महानगरपालिकेमध्ये असिस्टंट कमिशनर किती असणार आहे? 4, 5, 6. त्यानंतर उपसचिव किती असणार आहे? महानगरपालिका उपसचिव 1. तर तिथं गरजच तेवढी असते. आता कोणत्याही महानगरपालिकेने जर या पदांची जाहिरात काढली तर ती एवढ्याच जागांची असणार आहे, किंबहुना याच्यापेक्षाही कमी असेल. हा, सो इथं आपण म्हणतो की 4 पद आहेत, 5 पद आहेत, 1 पद आहेत. सो ही जी पदं आहेत ती क्लास 1 क्लास 2 ची पदं आहेत. सो एवढीच पदं असतात. सो तेवढीच काढलेली आहेत. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं डिबेट करायची गरज बिलकुल नाही. पहिली गोष्ट तर ही. त्यानंतर 3 जाहिराती काढल्यात ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता वैद्यकीय अधिकारी, क्षयरोग तज्ज्ञ आणि कृष्ठ वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ अधिकारी आणि पशुवैद्यकीय अधिकारी ही एक जाहिरात आहे. त्यानंतर जर तुम्ही बघाल तर इंजिनिअरिंग वाल्यांसाठी एक इलेक्ट्रिक म्हणजेच कनिष्ठ अभियंता विद्युत आणि कनिष्ठ अभियंता यांत्रिकी अशा 2 मेकॅनिकलच्या आहेत. आणि त्यानंतर आपण ही जी महत्त्वाची जाहिरात आहे सहाय्यक आयुक्त, तुम्ही बघू शकता 16चं पेमेंट आहे. 5 जागा आहेत आणि महानगरपालिका उपसचिव 1 जागा, सहाय्यक विधी अधिकारी 1 जागा. सो या जागा आहेत. पहिली महत्वाची गोष्ट काय आहे माहिती आहे पोरांनो? सहाय्यक आयुक्त इथं तुम्हाला एनी ग्रॅज्युएशन आहे आणि कोणत्याही प्रकारचं प्रिव्हियस एक्सपिरियन्स गरजेचा नाहीये. फक्त तुमच्याकडे ग्रॅज्युएशन आहे, जे की सगळ्यांकडे असतं. तेवढं जरी असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता आणि म्हणून मला असं वाटतं की या पदावर आपण थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. जर प्रॉपरली अभ्यास केला, प्रॉपरली टेक्निकलचा अभ्यास केला तर 100% काम होऊ शकतं. पण तुम्हाला रात्रदिवस त्या गोष्टीच्या मागे द्यावे लागेल. तुम्ही जर करणार थोडंसं वरवरचं आणि म्हणणार की बाबा नाही होते सिलेक्शन, जागा खूप कमी आहेत, तर मग ते कारणं झाली, बहाणे झाले. तुम्ही जर प्रॉपर टेक्निकल दिला, कारण की टेक्निकलचं वेटेज खूप जास्त आहे. 60 प्रश्न आहेत टेक्निकलवर आणि काय काय तुम्हाला टेक्निकलला आहे ते सुद्धा मी इथं सांगते. चला तर आपण सुरुवात करूया. सो आज आपल्याला सहाय्यक विधी म्हणजे सहाय्यक आयुक्ताचा पूर्ण अभ्यासक्रम, एलिजिबिलिटी सगळं काय बघायचंय. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. बघा इथं जर तुम्ही बघाल सहाय्यक आयुक्त 5 जागा आहेत. पोरांनो थोडंसं लक्ष दिलं तर इथे कळेल की जागा ज्या आहेत म्हणजे तुम्ही जर बघाल भज ब भज क भज ड, हा, सो यांना जागाच नाहीयेत. हा, ईडब्ल्यू एस. सो तुम्ही सरळ सरळ ओपन मधनं फॉर्म भरू शकता खुल्या वर्गातून. बाकी जे अनुसूचित जाती आणि जमातींना पण नाही आहे. भज ला विजय एला आहे. सो जिथे जागा आहेत चांगले वेल एंड गुडे नसेल तर तुम्ही सरळ सरळ ओपन मधून फॉर्म भरू शकता, काही हरकत नाहीये. थोडंसं फीचा मुद्दा येतो पण आता काय करू शकतो. बघा इथं तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी चालणार आहे आणि हाच एक प्लसवाला पॉईंट आहे, प्लसचा मुद्दा आहे. त्यानंतर मराठी भाषेचे ज्ञान, आपल्या सगळ्यांना 10वीला मराठी विषय असतो, तेच आपलं मराठी भाषेचं ज्ञान, या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. त्यानंतर बघा इथं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ज्यासाठी आपण इथे आज आलेलो आहोत, हे आपण लेक्चर बघतोय, हा व्हिडिओ बघतोय, म्हणजे आपलं सिलॅबस किंवा आपल्याला कशा कशा कोणत्या कोणत्या विषयावर किती किती प्रश्न विचारले जाणार आहेत, हा आजचा मुद्दा. बघा मराठीला तुम्हाला 10 प्रश्न असतील, इंग्रजीला तुम्हाला 10 प्रश्न असतील, सामान्य ज्ञानाला तुम्हाला 10 प्रश्न असतील, बौद्धिक चाचणी म्हणजे फक्त रिझनिंग आहे, फक्त बुद्धिमत्ता चाचणी, गणित नाहीये, 10 प्रश्न आणि संबंधित विषय 60 प्रश्न. हा तुमचा प्लस पॉइंट आहे पोरांनो, हा तुमचा प्लस पॉइंट आहे, खूपच मोठा प्लस पॉइंट आहे. व्यवस्थित जर हे कराल, आपल्या चॅनल सोबत कनेक्टेड राहा. जर आज चॅनल आपलं पहिल्यांदाच बघताय तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपण केडीएमसी मध्ये जेव्हा कायद्याचा विषय होता तर मुलांना खूप जास्त फायदा झालाय. जवळजवळ मुलांनी त्यावेळेला 40 प्रश्नांचं टेक्निकल, 40 प्रश्नांचे कायदे होते. मुलांना 38 39 बरोबर आलेले आहेत. राईट टू सर्व्हिस ऍक्ट, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट, म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऍक्ट यामध्ये. सो हे कायदे तर आपले अगदी व्यवस्थित आहेत, बाकीचे कायदे सुद्धा आपण व्यवस्थित करून घेणार आहोत. सो तुम्ही फक्त इथं कनेक्ट राहायचं आहे आणि तुम्ही दोन्ही भाषेत पेपर सोडवू शकता, इंग्रजी मराठीमध्ये. त्यानंतर इथं तुमचे प्रश्न असतील 100, तुम्हाला गुण असतील 200 आणि 2 तासाचा वेळ असतोय, खूप चांगलं. आणि हे तुमचं ग्रुप लेवल टायमिंगमध्ये असेल, म्हणजे ABCD. तर तुम्ही एका ग्रुपमधून पुढे गेलात तर म्हणजे प्रत्येक ह्याचे तुम्हाला मराठीचे 2 प्रश्न असे अशा पद्धतीने ते डिवाइड केलेलं असेल आणि तुम्ही मागे येऊ शकत नाही. ते तुम्हाला हळूहळू मी सांगेल, काही टेन्शन घेऊ नका. सो हे MCQ टाईप म्हणजे तुमची परीक्षा असणार आहे, हे तुम्हाला कळलं. आणि हा महत्त्वाचा मुद्दा,
मराठी बऱ्यापैकी असते, आपण स्पर्धा परीक्षा करतो. गणित बुद्धिमत्ता बऱ्यापैकी असते. जी के तर आपण करूनच घेणार आहोत, विषय नाही. 10 प्रश्नाचं जी के सुद्धा आपण तुम्हाला प्रॉपर प्रोव्हाइड करणार आहोत. आणि त्यानंतर इंग्लिश तुम्हाला, जर तुम्ही सरळ सेवा करताय तर इंग्लिश करावं लागतं, विषय नाहीये. आपला विषय मुद्दा हा आहे बघा, जो प्रत्येक विद्यार्थ्यांनी कधी ना कधी अभ्यासलेला कायदा आहे तो म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट. सो RTI आपण अभ्यासतो, बेसिक माहिती आपल्याला असते, डिटेलमध्ये आपण घेणार आहोत. त्यानंतर बघा इथं म्युन्सिपल कॉर्पोरेशन, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. सो सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट पहिले तर 2002, आणि या म्हणजे आपण 2016चा अभ्यास केला सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. त्यानंतर बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट या नवी मुंबई महानगरपालिकेसाठी याचा अभ्यास केलाय आपण. सो हे सुद्धा आपण बघूया. त्यानंतर अजून एक महत्वाचा जो कायदा आहे, सो हा जो महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऍक्ट आहे, हा सुद्धा खूप सुंदर पद्धतीने आपण केलेला आहे. सो त्यानंतर आपण हे सगळे, जसं की द महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस जनरल कंडिशन्स ऑफ सर्व्हिस रूल्स 1981 डिटेलमध्ये बघू. महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस डिसिप्लिन अँड अपील रूल 1979 तो व्यवस्थित बघू. आणि मराठीमध्ये आपण तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. बेस्ट काय आहे माहिती आहे का, मराठीमध्ये प्रोव्हाइड करू. महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ऍक्ट आहे 1966, ज्याचे फक्त तुम्हाला कलम 51 ते कलम 58च करायचे, सगळा करत बसायचं नाही, फक्त 51 ते 58 जिथे तुमचा जो विषय आहे तेवढाच. स्कीम्स इम्प्लिमेंटेड बाय द अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट ऑफ द सेंट्रल अँड महाराष्ट्र गव्हर्नमेंट. सो तुम्हाला हा प्रश्न विचारला जाणार आहे की कोणत्या स्कीम्स ज्या आहेत तर त्या नगर विकास विभागाकडनं, नगर विकास विभागासाठी काढलेल्या स्कीम्स आहेत. मग त्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या असो किंवा केंद्र सरकारच्या असो, नगर विकासासाठी कोणत्या योजना काढलेल्या आहेत त्या योजना आपल्याला बघायच्या आहेत. राईट टू सर्व्हिस ऍक्ट हा सुद्धा आपण डिटेलमध्ये बघितलाय, व्यवस्थित बघितला आहे, आणि आपल्याकडे याच्या खूप सुंदर नोट्स आहेत, त्या तुम्हाला भेटणार आहेत. त्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंट, अरे हा तर आपला आधीपासून अभ्यासात असणारा कायदा आहे, तुम्हाला या गोष्टीची हळूहळू एवढी सवय होऊन जाईल की काय विचारूच नका. ट्री कन्झर्वेशन ऍक्ट, तो सुद्धा आपण व्यवस्थित घेणार आहोत. हे सगळे कायदे तुम्हाला साध्या सोप्या मराठी भाषेत मिळतील. आणि आपण KDMC ला जसा कायदा केला होता त्याच्यापेक्षा भारी आपण इथं एवढ्या सोप्या भाषेत कायदा करणार आहोत. तुम्हाला एवढी सोपी थेअरी देणार आहे की तुम्हाला वाटणारच नाही की तुम्ही कायद्याचा अभ्यास करताय, आणि हीच तर खरी आपली शैली आहे, कळलं. आणि त्यानंतर महानगरपालिका उपसचिव, जर तुम्ही इथे फॉर्म भरू इच्छिता तर एकच जागा आहे जी की ओपनला आहे, भरायचं तर भरू शकता. मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधी शाखेची पदवी. सो इथं तुम्हाला फक्त तुम्ही लॉ केलेला असणं अपेक्षित आहे. शासकीय, निमशासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेतील कामाचा 3 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे, आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. सो जर तुमच्याकडे हे असेल, एवढी सगळी अर्हता जर तुम्ही धारण करत असाल आणि थोडीशी अभ्यास करायची जर इच्छाशक्ती असेल आणि खरंच प्रामाणिकपणे अभ्यास करणार असाल तर ही सुद्धा पोस्ट निघत्या. कारण की रेअर मुलं असतात ज्यांच्याकडे 3 वर्षाचा अनुभव आहे, विधी शाखेची पदवी आहे. सो एवढं सगळं असणारा व्यक्ती अभ्यास केला तर पोस्ट काढणार. का काढणार मी सांगते, कारण की सिलेबस लई सोपा आहे पोरांनो. इंडियन कॉन्स्टिट्यूशन पॉलिटी बऱ्यापैकी त्यांना माहितीच असते. जर तुम्ही लॉ केलेला आहे तर तो इंडियन कॉन्स्टिट्यूशन तोंडपाठ असते. महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऍक्ट चॅप्टर 2 आणि 3 फक्त, दॅट्स इट. 2 आणि 3 सरळ सरळ दिले, चॅप्टर 2 आणि 3. आणि त्यानंतर राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट तोंडपाठ असतो सगळ्यांना, यांना तर तोंडपाठ असतो. राईट टू सर्व्हिस, राईट टू इन्फॉर्मेशन, हे सगळं माहिती असतं. सो एवढं सगळं जर तुम्ही धारण करताय तर 100% पोरांनो चान्स घेऊ शकता. आता तुम्हाला मी ते सगळे कायदे आहेत ना ते डिकोड करून दिलेले आहेत सगळे. म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवा सर्वसाधारण शर्ती नियम 1981, ज्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, सेवा शर्तीचा समावेश असतो. प्रामुख्याने कर्मचाऱ्यांची नियुक्ती कशी होते, कर्मचाऱ्यांच्या पदावरील हक्क कसे असतात, ज्येष्ठता कशी असते, निवृत्तीविषयक जे काही मूलभूत नियम आहेत तर ते तुम्हाला या कायद्यामध्ये अभ्यासायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला नागरी सेवा अपील 1979, कर्मचाऱ्यांनी शिस्तभंग केल्यास त्यावर कोणती कारवाई केली जाऊ शकते, मार्गदर्शन यात तुम्हाला मिळेल. चौकशी प्रक्रिया कशी असते, शिक्षा कशी असते, त्याविरोधात तुम्ही दाद किंवा अपील कसं मागू शकता हे तुम्ही या कायद्यात अभ्यासणार आहात. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की महानगरपालिकेचं प्रशासन कसे चालतं, कायदेशीर अधिकार कसे असतात, महानगरपालिकेची रचना कशी असते, कर्तव्य काय असतात, निधीचे व्यवस्थापन कसे असते, हे सगळं तुम्हाला या कायद्यात अभ्यासायचे. महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर रचना MRTP कायदा IMP 1966, आणि कलम याचं फक्त 51 ते 58 अभ्यासायचं आहे. शहरांचे नियोजन विकास करण्यासाठी महत्वाचा कायदा आहे, ज्याच्यामध्ये कलम 51 ते 58 जमिनीच्या वापरावरील निर्बंध, अनधिकृत बांधकाम, कारवाई, विकास परवानग्या रद्द करणे या सगळ्या गोष्टींशी संबंधित
कलम 51 ते 58 आहे प्रत्येक. आता हे जर तुम्हाला हवं असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल तिथून तुम्ही बघू शकता. वृक्ष संवर्धन कायदा म्हणजे झाडाचं रक्षण करणं, संवर्धन करणं, नवीन वृक्षारोपण करणं या संबंधी कायदा आहे. आपत्ती व्यवस्थापन, सो शहरात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित अपत्यांचे निवारण करणं हे काम असणार आहे. सेवा हक्क, सो नागरिकांना ठराविक वेळेत पारदर्शकपणे शासकीय सेवा मिळवून देण्याचा अधिकार 2015चा. त्यानंतर आपण बघतोय नगरविकास विभागाअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या योजना, सो जसा की योजना स्वच्छ भारत अभियान आहे, शहरी स्मार्ट सिटी मिशन आहे, प्रधानमंत्री आवास योजना आहे. या महत्त्वाच्या योजना, आता या योजना तुम्हाला सगळ्या देणार आहे मी, सगळ्या. सो बघा डिटेलमध्ये मिळेल. या सगळ्या योजना तुम्हाला मिळतील याच्यामध्ये, ज्या की राज्य आणि केंद्र दोन्हीकडून राबवल्या जातील. महानगरपालिका उपविधी, सो वाहतूक, स्रोत, विल्हेवाट यांची कशी लावायची आहे नियम, बाय लॉस कशा पद्धतीने, दंडात्मक कारवाई कशी असेल हे आपण बघणार आहोत. आणि माहितीचा अधिकार तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, याबद्दल काही सांगायची गरज नाही. आणि तुम्हाला हे सगळं मिळणार आहे आपल्या या ई बुकमध्ये. ही बॅच नाहीये पोरांनो, हे ई बुक आहे. हे सगळे जे कायदे सांगितले साध्या सोप्या भाषेत तुम्हाला मिळतील. तुम्ही त्याची प्रिंट करा पोरांनो आणि अभ्यास करा. कुठं बॅच घ्यायची गरज नाही, काही घ्यायची गरज नाही, कुठं खर्च करायची, काहीही 1 रुपये खर्च करायची गरज नाही. ही बॅच जबरदस्त आहे. यामध्ये आपण हे सगळे 10च्या 10 कायदे बघणार आहोत, अगदी साध्या सोप्या भाषेत, मराठी भाषेमध्ये. कळलं? ही पूर्णपणे ई बुक असणार आहे आणि ही 499 रुपयाला भेटते. अगदी इझी एक्सप्लेनेशन असेल 10 कायद्यांचं. तुम्ही डाउनलोड करू शकता, प्रिंट मारू शकता, तुमचं जबरदस्त पुस्तक होऊन जाईल. आणि PYQ सुद्धा आपण शेवटी ऍड करणार आहोत. या प्रत्येक कायद्यावर आलेले जुने प्रश्न आपण ऍड करणार आहोत. आणि सध्या त्याची प्राइस 499, पण इंडिपेंडन्स डे सेल सुरू आहे. सो इंडिपेंडन्स डे सेल अंतर्गत आपण म्हणजे जर तुम्ही IND 2026 हा कुपन कोड अप्लाय केला, IND 2026 हा कुपन कोड अप्लाय केला, एकदा मला कुपन कोड बघू द्या, नाहीतर मग तुमच्याकडे चुकीचा कुपन कोड जाईल. जस्ट अ मिनिट, मलाच माहित नाही एक्झॅक्टली कुपन कोड काय आहे. सो तो कुपन कोड अप्लाय करायचा आहे पोरांनो तुम्ही, आणि तुम्हाला तिथे ऑफ मिळणार आहे. सगळ्याच बॅचेसवर खरं तर मिळते, पण तुम्ही या बॅच घ्या. ओके पोरगी माझी, IND 26 आहे. ओके 2026 नाही, IND 26 लक्षात घ्या. IND 26 हा कुपन कोड आहे. तुम्हाला फक्त 250 रुपयात मिळेल. आणि इंडिपेंडन्स डे सेल संपली की तुम्हाला हे परत 499 रुपयाला मिळेल. आणि नंतर हळूहळू तुम्हाला या गोष्टीचं महत्त्व सुद्धा कळणार आहे, जेव्हा मी युट्यूबवर लेक्चर घेईल रेग्युलरली कायद्यांचं प्रश्न उत्तराच्या माध्यमातून. आणि नोट्स तुम्हाला मिळतील आपल्या स्टडी स्पेस मराठीच्या ॲप्लिकेशनवर. सो ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा. जर काही डाऊट असतील तर 7028502170 या नंबरवर पुराणं व्हॉट्सअपला मेसेज करा. सगळे तुमचे डाऊट्स जे आहेत ते क्लिअर होतील. चला आजसाठी तेच थांबूया. भेटणार आहोत आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. हे सगळे कायदे आत्ताच्या आत्ता अभ्यासाला सुरुवात करा, जर तुम्हाला ही पोस्ट काढायची असेल तर. थँक्यू सो मच.